सावळीविहीर बुद्रुक ग्रामपंचायतीचे उपसरपंच विकास जपे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी नूतन उपसरपंच म्हणून दत्तात्रय जिजाबा आगलावे यांची नुकतीच निवड झाल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य गणेश आगलावे यांनी बोलताना सांगितले की विखे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली गावचा विकास व निवडणुकीच्या वेळी दिलेला शब्द प्रमाण मानून आम्ही या निवडणुकीत कोणताही गटतट न करता सरळ पाठिंबा दिला व गावच्या विकासासाठी यापुढेही सहकार्य करण्याचे यावेळी म्हटले। यावेळी गणेश बनसोडे भोसले उपस्थित होते। मागील उपसरपंच यांनी राजीनामा दिला। राजीनामा दिल्यानंतर त्याची पडताळणी झाली। पडताळणी झाल्यानंतर राजीनामा मंजूर करण्यात आला आणि त्यानंतर नवीन सरपंचाची निवड 7 दिवसाची मध्ये अवधी देऊन आपण निवड केलेली आहे। आज निवड प्रक्रिया एकदम शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात चांगल्या पद्धतीने पार पडली। तर नवीन उपसरपंच 12 मतदान पद्धतीने आपण मतदान घेतलं। तर 12 मत दत्तात्रय जिजाबा आगलावे पडली आणि विकास नारायण बाजूने 4 पडली। आपण दत्तात्रय जिजाबा आगलावे यांना उपसरपंच म्हणून त्यांची निवड जाहीर केली। त्यांचा सत्कार करते। उपसरपंचाची निवड ही लोकशाही पद्धतीने म्हणजे गुप्त मतदानाद्वारे पार पडली। ग्रामसेवक कार्य भाऊसाहेब यांनी सांगितलं का नियमाप्रमाणे हे गुप्त मतदान घ्यावं लागतं, त्याप्रमाणे गुप्त मतदान होऊन ही प्रक्रिया पार पडलेली आहे। आज सावळी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक एकदम अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली। आमचे नेते आदरणीय सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या सावळी बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये काम करतो। हे काम करत असताना ज्या टायमाला ह्या ग्रामपंचायतीची निवडणूक लागली त्या टायमाला बाळूकाका जपे आणि उमेश पाटील जपे ह्या दोघांची युती होऊन हे गाव बिनविरोधच्या दिशेने आमच्यासारख्या काही कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले होते। त्याच्यामध्ये बाळूकाकांनी आणि उमेश पाटलांनी 3-2 असा फॉर्म्युला ठरला होता। तर 3-2 फॉर्म्युल्यामध्ये 3 वर्ष बाळूकाकाच्या पार्टीला आणि 2 वर्ष जिजा पाटलाला द्यायचं असं ठरलं होतं। त्याप्रमाणे विकास पाटील जपे मावळते उपसरपंच त्यांचं मी खूप अभिनंदन करतो। त्यांनी बी आम्हाला 3 वर्ष खूप सहकार्य केलं या ग्रामपंचायतीमध्ये आणि त्यांचं पण खूप मोठं योगदान आहे। ते ठरल्यानंतर मग 2 वर्ष जिजा पाटलाला शब्द असल्यामुळं दत्तात्रय जिजाबा आगलावे यांची ग्रामपंचायत सदस्यपदी निवड झालेली होती। तर त्याप्रमाणे बाळूकाकांनी आत्ता मागच्या 1 महिनाभरापूर्वी विकास पाटील जपे यांचा राजीनामा आमच्या सगळ्यांच्या समक्ष घेतला आणि तो ग्रामपंचायतमध्ये सुपूर्द केला। त्यानंतर आज ग्रामपंचायतची निवडणूक लागली। त्या निवडणुकीमध्ये मीनाताई बनसोडे आणि सुजाता भोसले आम्ही 3 ग्रामपंचायत सदस्य हे बाळूकाकाच्या पार्टीतून निवडून आलेलो आहे। पण आम्ही बाळूकाकाची कुठंतरी इज्जत ठेवायची, बाळूकाकाचा कुठंतरी शब्द खाली पडून द्यायचा नाही म्हणून आम्ही त्या शब्दाबरोबर राहिलो आणि बाळूकाकाची मान आम्हाला थोडीसुद्धा खाली जाऊन द्यायची नव्हती। कारण त्या माणसाचा ह्या प्रक्रियेमध्ये दुरान्वय संबंध नव्हता। त्यांनी जी समंजसाची भूमिका घ्यायची होती किंवा त्यांना जे काही शब्द दिला होता ते शब्दाप्रमाणेच ते पण टिकप राहिले। त्याबद्दल बाळूकाका जपे पाटील माजी मार्केट कमिटी संचालक उपसभापती त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि ह्या गावचे उपसरपंच उमेश पाटील जपे यांनी पण ह्या प्रक्रियेमध्ये खूप सहकार्य केलं। त्यांनी पण त्यांचे जे ग्रामपंचायत सदस्य आहे त्यांनी पण ते जागेवर ठेवले। त्यांना आमची 3 लोकांची साथ मिळाली आणि अशा पद्धतीने ही ग्रामपंचायतची निवडणूक ही उपसरपंच पदाची ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडलेली आहे। प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी, सावळीविहीर बुद्रुक।